आमच्या ईद आल्यानंतर दारू पिऊ नका, ही स्पर्धा अशीच वाढत जाईल, वातावरण खराब होईल. काय आहे की मला माहित आहे, ठीक आहे ना बाबा, आमची ईद आहे, मग तुम्ही सम्मान करणार का? आमची भावनाचा आदर करणार का तुम्ही? आणि कशाला, ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना. आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो. पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे का उसमें. हे आपण काय आहे की थोडी आपली मानसिकता बदलण्याची गरज आलेली आहे. आता मी हे केलं, अनेक असे भक्त असतील भाजपचे, अनेक असे भक्त असतील, ते याला जातीची जोडून, काही देणं घेणं नाही आहे याचा संबंध जाती धर्मची काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही हे जे फालतू धंदे करू लागलेले आहे, देशासमोर कोणते मुद्दे महत्वाचे आहे ते मुद्दे न घेता तुम्ही मला सांगणार आहे की मी देशामध्ये आज प्रमुख मुद्दा हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये मटनची आणि चिकनची दुकानं उघडणार का नाही उघडणार. काही आयुक्तांनी म्हटलं की नाही आम्ही नाही उघडू देणार आहे, काही आयुक्तांनी म्हटलं नाही उघडू द्या, चालतं. तुम्ही काही पॉलिसी डिसिजन घेतलं असतं तर इतका विवाद झालाच नसतं, आम्ही आदर केलं असतं. पण काय आहे की असंच फालतू गोष्टीमुळे आपण जे मुद्दे काय आहे देशामध्ये आज चर्चा काय कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे, जर ज्या वोट चोरीप्रमाणे जे सत्तेमध्ये येऊन बसलेले आहे ते महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्याचं व्यक्ती मी पण आहे. देशामध्ये जर सत्ता झालेली आहे कशामुळे झालेली आहे, ते वोट चोरीच्या आधारावर. पण आपण मुद्दे काय चर्चा करत आहे की मुंबईमध्ये कबुतरांना आपण जेवण घालायला देणार नाही देणार, कबूतर असायला पाहिजे नाही असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये एक हत्ती अंबानी साहेबांनी पळून घेतले, तर हे मुद्दा. दिल्लीमध्ये मुद्दा काय चाललेला आहे की कुत्रे रस्त्यावर फिरायला जाऊ का नाही, कुत्र्यांना परवानगी दिली जाणार का नाही दिली जाणार. हे कुत्र्या, कबूतर, हत्ती या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे. लाज नाही वाटते? सुप्रीम कोर्टाने पूर्ण आदराने मी सांगतो की इतका मोठा मुद्दा वोट चोरीचा समोर आलेला आहे, दररोज त्यांनी हिअरिंग घ्यायला पाहिजे होती. रात्री सुप्रीम कोर्टाने बसायला पाहिजे होतं की हे आरोप केलेले आहे आणि समजा ज्यांनी आरोप केलेले आहे ते चुकीचे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. पण नाही, मुद्दा काय, कबूतर, अनाज डालेंगे क्या उसको, हत्ती को लाएंगे क्या वापस, कुत्ते सड़क पे चलेंगे क्या नहीं चलेंगे, हे मुद्द्यावर चर्चा करत आहे. तुम्ही इकडे नळीचं जेवताय, मात्र आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.